कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका, निर्णय नाही, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। संजय राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज, मीडिया दाखवतं तसं मी काही बोललो नाही, राऊतांचा मेसेज, सूत्रांची माहिती। राऊतांच्या वक्तव्याबद्दल प्रवक्त्यांनी विचारणा केल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे प्रवक्त्यांना राऊतांचा मेसेज सांगितल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेसकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही, आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील। मवियासोबत जाण्याच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। युती करताना राज ठाकरे काँग्रेसला सावरकरांबद्दलची भूमिका काय हे नक्की विचारतील। कर्नाटकात छत्रपती शिवरायांचे पुतळे हटवणाऱ्या काँग्रेस सरकारला जाब विचारतील। राज ठाकरे मवियात जाण्याच्या चर्चांवर सामंतांची प्रतिक्रिया। आक्रमक पद्धतीनं हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे काँग्रेसला चालतील का? उबाठा गटानंतर आता राज ठाकरेंच्या पक्षाला संपवण्याची सुपारी राऊतांनी घेतली आहे का? भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। पालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवणार, आमची भूमिका स्पष्ट, आमचं सर्व काही आलबेल, रायगडमध्ये अपेक्षित ते होईल, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणूक काँग्रेसनं एकट्यानं लढावी असा पदाधिकारी आणि नेत्यांचा सूर, वर्षा गायकवाड यांची माहिती। तर 227 वॉर्डमध्ये काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे काँग्रेस आगामी निवडणूक ताकदीनं लढू शकते, वर्षा गायकवाड यांचा दावा। शिंदे साहेब माझ्या भूमिकेविरोधात बोलले नाही, मी जे बोललो तेच शिंदे साहेब बोलले, पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे हेच त्यांचंही मत। शिंदेंच्या कालच्या भेटीनंतर धंगेकरांची प्रतिक्रिया। मंत्र्यांनाच प्रश्न विचारले जाणार, तुम्ही माझ्यावर घरावर का घसरता, माझ्या प्रश्नांची उत्तरं का दिली जात नाही, रवींद्र धंगेकर यांचा भाजपला सवाल। धंगेकरांना वेसण घालण्याची गरज होती, आधी ते सुटारू होते, आता मात्र शिंदेंकडे असल्यानं चौकटीत आणि शिस्तीत काम करावं लागेल। धंगेकरांच्या भूमिकेवर दरेकरांची टीका। रवींद्र धंगेकरांच्या कुटुंबियांना सरकारनं सुरक्षा दिली पाहिजे, धंगेकरांच्या केसालाही धक्का लागल्यास पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। पुणे विद्येचं माहेरघर होतं, आता गुंडांचं माहेरघर झालं, अजित पवारांमुळे पुणे गुंडांचं माहेरघर झालंय, राऊतांची टीका। तर पुणे पोलिसांनी नाशिक पोलिसांकडून प्रेरणा घेतली पाहिजे, राऊतांचा टोला। देवाभाऊंनी गुंडगिरी संपवली, नाशिकचे संपर्क प्रमुख असताना राऊतांनी गुंडांना हाताशी धरून कामं केली आहेत, राऊतांच्या टीकेवर नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबई पालिकेत संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाकडून मोठा भ्रष्टाचार प्रकरणात एकदा जेलमध्ये गेलेत, राऊतांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची टीका। आनंदाचा शिधानंतर आता माझी शाळा योजनाही बंद होणार का अशी चर्चा। नोव्हेंबर उजाडला तरी योजनेबाबत कोणतीही घोषणा करण्यात न आल्यानं चर्चा। शिंदेंनी सुरू केलेली माझी शाळा योजना वर्षभरच राबवली गेली। योजना बंद करणारं हे चालू सरकार, सगळ्या योजनांचा भंपकपणा निश्चित जनतेपुढे मांडू, अंबादास दानवेंचा ट्विट करत फडणवीस आणि शिंदेंना टोला। बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट पोस्ट करत केली जाहीर। सरकार चालवताना प्राधान्याचे विषय बघावे लागतात, शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केल्यानं सरकारी तिजोरीवर ताण असल्याची प्रवीण दरेकरांची कबुली। तर पुन्हा सर्व सुरळीत होईल, अंबादास दानवे यांना उत्तर। निवडणुकीपुरता लोकांचा वापर केला, मात्र सत्ताधारी आता लोकांना विसरलेत, योजनांमुळे शिंदेंचं नाव मोठं होईल अशी भीती भाजप नेत्यांना असावी, म्हणून योजना बंद करतायत, रोहित पवारांची प्रतिक्रिया। ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी असं नाव पडलंय, ठाण्यात वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नासह घोडबंदर रोडवर अनेक समस्या। ठाण्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळूनही विकास नाही, मनसे नेते अविनाश जाधव यांची टीका। ठाण्यात अटक केलेले पालिकेचे उपायुक्त शिंदेंचे हस्तक होते, राऊतांचा आरोप। तर लुटमार आणि गुंडगिरी मोडून काढा, ठाण्यातही असे आदेश दिले पाहिजे, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही तिन्ही पक्षांनी जाहीरनाम्यात वचन दिलं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं कर्ज काढावं, सरकारनं दिलेलं वचन पाळलं पाहिजे। शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून सरकारला जाहीरनाम्याची आठवण। तुमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी करणार सांगितलं होतं, राजीनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सत्तारांना सवाल। अब्दुल सत्तार जे बोलले ते सत्य आहे, कर्जमुक्तीशिवाय जनता सरकारला माफ करणार नाही, अंबादास दानवे यांची टीका।
अत्याचार घटनेत 100 पैकी 100 केसमध्ये हिंदू महिला पीडित असतात. 100 पैकी 100 केसमधील आरोपी हे जिहादीच असतात. संग्राम जगताप यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच. अजित पवार काय कारवाई करणार याकडे लक्ष. नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा कायम. त्यासाठी मी महाजन भुसेन सारखं ट्रम्प पर्यंत जाऊ शकत नाही. मी अजितदादा, फडणवीस, शिंदे फार तर मोदींकडे जाईन. यापेक्षा लांब मी जाणार नाही. पालकमंत्री पदाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया. हिंदूंच्या दुकानातून खरेदी करण्यावरून मवियाचा आकांड तांडव. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचं हिंदूंच्या दुकानातून खरेदी करण्याला विरोध आहे का? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल. सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार. शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पवार असणार. राऊतांची माहिती. तर उद्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि पवारांची एकत्रित पत्रकार परिषद होणार असल्याचीही राऊतांकडून माहिती. फडणवीसांची तुलना नथुराम गोडसेशी करत नाही. फडणवीसांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसेप्रमाणे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. तर वाचाळवीरांना आम्ही महत्त्व देत नाही. दरेकरांचं प्रत्युत्तर. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शाळा महाविद्यालयांमध्ये संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घाला. प्रियांक खरगे यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्राद्वारे मागणी. प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू. सिद्धरामय्या यांचं आश्वासन. संघाचे चांगले विचार असतील तर त्याचा प्रसार झाला पाहिजे. नाक मुरडण्याची गरज नाही. प्रियांक खरगे यांनी केलेल्या मागणीवरून प्रवीण दरेकरांची टीका. 1 नोव्हेंबरला काळा दिवस पाळणाऱ्यांना सोडू नका. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौड यांचं वादग्रस्त वक्तव्य. महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात वक्तव्य. मंत्री उदय सामंत यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची घेतली भेट. नाट्य आणि क्रीडा क्षेत्रातील संस्थांच्या कामांसंदर्भात भेट होती. उदय सामंत यांची माहिती. रामदास कदम सत्तेसाठी लाचार. बाळासाहेबांनी रामदास कदमांना आमदार मंत्री केलं. मात्र जो स्वतःच्या भावाचा झाला नाही तो तुमचाही होणार नाही. भास्कर जाधव यांचा घणाघात. कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांचा स्वबळाचा नारा. याल तर सोबत नाही तर आडवे करू. अरविंद मोरे यांचा विरोधकांना निशाणा. बदलापूरमध्ये एकनाथ शिंदेंना किसन कथोरे यांचा धक्का. शिंदेंच्या सेनेला बाजूला सारत बदलापूर शहरात महायुतीतील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती जाहीर. गेल्या काही महिन्यात किसन कथोरे आणि वामन म्हात्रे यांच्यात सुरू आहे शाब्दिक युद्ध. अमरावतीत पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप केलं जाणार. माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा स्तुत्य उपक्रम. अतिवृष्टीत वाहून गेलेल्या जनावरांचा पुरावा नसेल तरीही नुकसान भरपाई मिळणार. धाराशिवमध्ये वाहून गेलेल्या जनावरांसाठी प्रशासकीय समिती. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. मुंबईच्या लालबागच्या राजा मंडळाकडून धाराशिवमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात. 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे काँग्रेससोबत जाण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात काँग्रेसकडून प्रस्ताव आल्याची धोंडगे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या महाराष्ट्र राज्य समिती पक्षाची बैठक. नागपूरच्या वाना डोंगरीत सरोदीपुरा भागातील एकाच घरात 200 मतदार. आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप. संभाजीनगरमधील पैठणमध्ये इच्छुक उमेदवाराचं नाव मतदार यादीतून वगळल्याचा आरोप. नाव वगळण्याचा कोणताही अर्ज केला नसताना उमेदवाराचं नाव वगळल्याचा आरोप. संग्राम जगतापांविरोधात परभणीच्या जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाकडून तक्रार दाखल. संग्राम जगताप यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर तक्रार. सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागात रवाना. सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपल्याचा तपास यंत्रणांना संशय. निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य. पुणे पोलिसांनी ब्लू कॉर्नर नोटीस पाठवण्याची केली होती मागणी. निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू. साताऱ्याच्या कराडमधील यशवंत बँकेतील 112 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर सरेगावकर यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल. 195 बोगस कर्ज खाती असल्याचा तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पुण्याच्या राजगडमधील शिवसेनेच्या युवा सेना अध्यक्ष सागर कडूंसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. एसआरए प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक. 35% जागा सार्वजनिक स्वरूपात खुली ठेवावी लागणार. 65% जागेतच इमारतींचा विकास करता येणार.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप. नाशिकमध्ये आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देऊ नये, मोर्चेकऱ्यांची मागणी. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीचा मोर्चा, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्याचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाची पत्रकार परिषदेत श्वानाच्या कटआउटला हाकेंचा फोटो लावत नोंदवला निषेध, लक्ष्मण हाकेंना आवर घाला, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी. आयआरसीटीसी घोटाळ्यात लालू, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरोप निश्चित, निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचं न्यायालयाचं निरीक्षण, चार्जशीटमध्ये असलेले आरोप प्राथमिकदृष्ट्या खरे असल्याचं कोर्टाचं मत. यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू, औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटीमधील घटना. कोल्ड्रेफ कफ सिरप प्रकरणी चेन्नईत ईडीकडून 60 ठिकाणी छापे, श्रीसन फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरावर तसंच तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर छापे टाकले जात असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यात कोंढवा परिसरात पोलीस कर्मचाऱ्याला 4 ते 5 जणांकडून मारहाण, पवन डिंबळे असं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. तरुणांना रस्त्यात दारू पिण्यापासून रोखलं असता मारहाण केल्याची माहिती. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील 50 गावांना जोडणाऱ्या खांडबारा ते डोके गावातील रस्त्याची दुरवस्था, वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्यानं नागरिक संतप्त, तात्काळ रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा. भंडारा शहरात भाजपला मोठा धक्का, भाजपच्या 2 माजी नगरसेवकांसह इतर पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच भंडाऱ्याच्या युतीत फोडाफोडीचं राजकारण. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून